नमस्कार मंडळी, मी संजय गुरव. माझ्या देशात अशी अनेक व्यवसाय आहेत ज्यांना आपण पारंपरिक व्यवसाय म्हणूया आणि पर्यावरणाशी निगडीत असलेले हे सर्व व्यवसाय आणि या व्यवसायाच्या भरोश्यावर अनेक जातिवंत कलाकार कलावंत आपली उपजीविका सादर करीत असतात. ज्यामध्ये सुतार आहे, लोहार आहे, कुंभार आहे, असे अनेक जाती धर्माची लोक पारंपरिक व्यवसायावर आपला परिवाराचा प्रपंच चालवत असतात. हे आहे कुंभार काका आमचे. मातीची भांडी घडवीत असतात. परंतु आता या पारंपरिक व्यवसायाला घरघर लागलेली आहे आणि त्याचं कारण आम्ही जास्तीत जास्त प्लास्टिक आणि फायबरचा स्वीकार करायला लागलेलो आहोत, ज्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतो आहे. तर मला या ठिकाणी नमूद करावंसं वाटते की जर आपण अशी पर्यावरणपूरक भांडी खरेदी केली तर थोडीशी का होईना या व्यवसायाची घरघर थांबल्याशिवाय राहणार नाही. आपण आपल्या कमाईच्या पैशातून थोडीशी का होईना त्यातून आपण काहीतरी कुणाला मदत केली पाहिजे. तर अशी मातीची भांडी विकत घेऊन जर थोडीशी कोण्या कलावंताला जर आपली मदत होत असेल तर ती निश्चितच केली पाहिजे. आणि आता आहे संक्रांत सण. तर या संक्रांती सणाला सुगडे सुवासिनी खरेदी करत असतात वाण देण्यासाठी. या सुगड्यांमधून, या मातीच्या मडक्यांमधून वाण देण्याची आमच्याकडे परंपरा आहे, आमच्याकडे एक पद्धत आहे, आमच्याकडे एक संस्कृती आहे. तर या संस्कृतीला जपण्यासाठी आपण असे पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या लोकांना त्यांच्याकडच्या वस्तू खरेदी करून त्यांना आर्थिक मदत निश्चितच केली पाहिजे. आणि बघा, हे आमचे कुंभार काका आहेत, दयानंद चिकाणे. 5 ते 6 भाऊ आहेत आणि मोठ्या हलाखीचं जीवन आहे. हिवाळ्याच्या दिवसामध्ये आपण घराबाहेर पडत नाही आणि हे लोक मोठ्या पहाटेच माती भिजवण्याचं काम करत असतात, माती तुळवण्याचं काम करत असतात, माती गाळण्याचं काम करत असतात. तर आपण या लोकांना यांच्याकडची ही अशी भांडी खरेदी करून यांना आर्थिक मदत कशी होईल, मदतीचा हात कसा देता येईल, हे आहेत आमचे सदानंद चिकाणे काका. हे आहे पारंपरिक कुंभारी चाक. आता इलेक्ट्रिकवर चालणारे सुद्धा चाकं आलेली आहेत. ही चाकं हाताने फिरवायची असतात आणि इलेक्ट्रिकवर फिरणारी चाकं थोडी महाग पडतात. तर शासनाकडून यांना भरपूर अपेक्षा आहेत. शासन यांना मदत करत नाही किंवा यांच्यापर्यंत शासकीय मदती पोहोचत नाहीत. तर मला या व्हिडिओच्या माध्यमातून हेच सांगावंसं वाटते की शासनाने सुद्धा अशा पारंपरिक व्यवसाय यांना मदत केली पाहिजे. त्यांना वेगवेगळे प्रशिक्षण दिली पाहिजे. त्यांच्या मुलांनासुद्धा शिक्षणाच्या अशाच पारंपरिक शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. तर ही घरघर थांबण्यासाठी आम्हाला काय करायचं आहे? आम्हाला यांच्याकडच्या वस्तू खरेदी करायच्या आहेत. तर असा हा आमचा शिवाजी वेश खामगावमधील कुंभारवाडा आहे. आणि बघा, ही त्यांची मातीची भांडी आहेत आणि हे कुंभारी चाक आहे. आणि या चाकावर ही लोक मातीची भांडी घडवत असतात. एक सुंदरसं गाणं आहे, फिरत्या चाका वरती देशी, मातीला आकार विठ्ठला तू वेळा कुंभार. तर या गाण्याचं सार्थक करायचं असेल तर या लोकांकडची अशी पर्यावरणपूरक भांडी विकत घेऊन यांना आर्थिक मदत कशी पुरवता येईल यावर आपण जास्तीत जास्त लक्ष केंद्रित केलं पाहिजे. आणि अशी जी व्यवसाय आहेत आमची पारंपरिक, सुतारकाम, लोहारकाम, कुंभारकाम, अशा लोकांना आपण आता तरी जाग येऊ द्या आणि यांना उपजीविकेचं साधन जे आहे यांचं हे टिकून राहिलं पाहिजे आणि हा व्यवसाय टिकून राहिला पाहिजे. ही कुंभारी भट्टी आहे. हे बघा, हा आमचा कुंभारवाडा आहे शिवाजी वेश खामगावमधला, जिल्हा बुलढाणा.
यांच्या बायकासुद्धा यांना या कामात मदत करीत असतात. संपूर्ण परिवार मिळून हे काम करत असते. या परिवारातला एकही सदस्य बसून खात नाही, ज्यामुळेच यांना शिक्षणापासूनही वंचित राहावं लागते. तर मला या व्हिडिओच्या माध्यमातून हेच सांगावंसं वाटते की शासनाने यांना ह्याच पारंपरिक कलेतून कसं शिक्षण घेता येईल, व्यवसाय सांभाळून, त्याकरता शासनाने यांना मदत केली पाहिजे. हा आमचा दुसरा कुंभारवाडा आहे. हे आमचे अर्जुन राणा काका होते, त्यांचं हे घर आहे. तर ह्या व्यवसायाला आपण यांच्याकडची भांडी खरेदी करून मदत करूया, इतरांनाही सांगूया हा संदेश. हे बघा, यांची मुलंसुद्धा यांना या कामात मदत करत असतात. कुटुंबातला प्रत्येक सदस्य यांना ही मदत पुरवीत असते. मला आशा आहे नक्कीच हा व्हिडिओ आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवाल. हे आहेत आमचे, आवडल्यास सबस्क्राईब करा. दयाराम चिकाने कुंभार आमचे बालमित्र आहेत. दयाराम भाऊ, तुमचा या व्यवसायाबद्दल काय म्हणणं आहे, सांगू शकता? आमचा हा जुना पारंपरिक व्यवसाय आहे आणि या धंद्याला, या व्यवसायाला वर लागलेली आहे. आमचा माल आम्ही बाजारात नेऊन सध्या आमचं गिराईक कोणी घेत नाही. आणि जेव्हा गिराईक घेणार तेव्हाच आमचं परपंच चालणार. सर्व काही आमचं या धंद्यावरच अवलंबून आहे. असल्यामुळे आम्हाला कोणती सरकारी मदत नसल्यामुळे आम्ही अडचणीत आलेलो आहोत. शासनाची मदत पाहिजे तुम्हाला, असं म्हणायचं तुम्हाला? शासनाने दुर्लक्ष केलेलं आहे. कुंभार समाजाकडे जे व्यावसायिक धंदेवाले आहेत त्यांच्याकडे सरकारनं थोडं लक्ष दिलं तर कुंभार समाजाला जे कारागीर आहेत त्याला हातभार. अच्छा, हां. तर या प्लास्टिकच्या भांड्यांमुळे मातीच्या भांड्यावर काय परिणाम झालेला आहे? परिणाम तर झालेलाच आहे. अच्छा. हे जुनी जिवंत कला आहे. अगर हे कला टिकवायची असेल आपल्याला तर हे कुंभाराजवळून घेणं आवश्यक आहे. तरच हे जुनी परंपरा चालू टिकून राहणार कला. नाही तर हे मुळ्याच्या मार्गावर आलेली आहे. अच्छा, धन्यवाद.